सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. आयुष, अवनी. हं. सो पार्ट आहे 4. सो पार्ट 3 मध्ये बघितलं होतं आपण. आयुषच्या कामात चुकी होताच आयुषची खूप चिडून बोलते. देन इव्हनिंगला सॉरी बोलून सोबत जायचं बोलते घरी. देन रस्त्यात भेल सेंटर दिसतो तर आयुषची हट्ट धरते. ते खायचं आहे म्हणून. आणि मग ते खाऊन आपल्या घरी जातात दोघेही. आणि मग आयुष चॉकलेट देतो आयुनीला तर यावरून अवनी रागावते दोघांनाही. तर आयुनीला राग येतो आणि तसंच आयुषला हग करून कोणाला बोलत नसते. ओ माय गॉड. सो आता पुढे बघू. तर आयु जस्ट अपोजिट साइड फेस करून हग करून असते तर मागून अवनी येऊन तसंच आयुला गुदगुदी करत बोलते की अरे बापले माझं छोटंसं बाळ इतकं राग राग का करताय ग? काय झालं ग बेबी तुला? काय झालं मग सोना तुला? तर आयु डोळे बंद करते तर तसंच आयुष मांडीवर बसवत बोलतो की अगं अगं असं रुसून नाही बसू बेबी. तुझे पप्पा तुझ्यासोबत नेहमी असतात. सो तू कोणालाही घाबरून कशी शांत बसते का? चल सांग कोणावर राग आलाय तुला? तर आयु तसंच अवनीकडे बघते. तर अवनी बोलते लगेच कान पकडून की सॉरी बाळा. यापुढे छान समजावून सांगणार पण असं रागावणार नाही ओके. तसंच आयुष स्माईल करून लगेच अवनीकडे जाते आणि हग करून किसी करते. आणि मग आयुष विचारतो की अगं घरी कोणीच नाही आहे का? कुठे गेले सगळे? तर आयुनी सांगते की पप्पा आपणच आहे आता 15 डेज. आई बाबा आणि अनुष काका मुंबईला गेले. तर आयुष बोलतो की अरे हां बरोबर आहे. डेट लक्षात नव्हती मला. सो अवनी काय करताय मग जेवायला? तर अवनी सांगते तसं आणि मग आयुष टीव्ही बघत असतो आयुसोबत बसतो आणि अवनी किचनमध्ये जाते. आणि काही वेळाने तिघेही सोबतच जेवण करतात आणि हॉलमध्येच असतात कारण घरी कोणीही नसतात. तर अवनी बसते लॅपटॉप घेऊन. आयुष बोलतो की अगं तू किती काम करताय अवनी? आम्हाला थोडा टाइम दे ना. हे असं इतकं काम करून काय करायचंय तुला नक्की? तर अनु लॅपटॉपवर काम करतच बोलते की अरे हे इव्हनिंगचं काम आहे आई बाबा जाणार होते ना. तर तसंच पेंडिंग ठेवलं होतं मग म्हटलं आता वेळ आहे तर करून घेते. तर आयुष बोलतो आयुला बेबी तुझी मम्मा बघ किती बिझी असते ना आता कामात. आपल्यासाठी वेळच नाही का तिच्याकडे? तर आयु बोलते पण पप्पा मला तर मम्मा पूर्ण वेळ देते. म्हणजे आधी द्यायची ना सेम तसंच. तर हे ऐकताच अवनी लगेच आयुषला बघत बोलू लागते की बोल आता बोल. हा काय बोलली आयु त्यावर बोल ना. तर आयुष परत आयुला बोलतो की अगं तुला वेळ देते पण मला नाही देत ना. आयु बोलते मग तुम्ही विचारा मम्माला कारण मला जर देते वेळ तर मी नाही विचारणार. आयुष तसाच आयुला उचलून घेऊन स्टमकवर बसवतो मस्त खेळतो. तसंच तर आयुच्या हातात टॉय असते ते घेऊन अवनीकडे फेकतो. तर अवनी रागात बघते. तर आयुष बोलतो अगं आयु असं मम्माला डिस्टर्ब करू नये बेबी. ती कामात आहे ना. तर अवनी बोलते आयुष हे तू केलंयस. आयु असं कधीच नाही करत. मी कामात आहे असं समजतं तिला. पण तुलाच नाही समजत म्हणून हे तिचे टॉयज फेकून मला डिस्टर्ब करायचं चाललंय ना. तर असंच बोलणं सुरू असतं आणि मग आयुला झोप येऊ लागते तर अवनी चल बोलून बेडरूममध्ये झोपवते आयुला. आणि आता दोघेही हॉलमध्ये असतात. ओके. तर आयुष बोलतो की बेबी आज हॉलमध्येच करायचं ना. मस्त एकदम मज्जाच मज्जा पूर्ण हॉलमध्ये फिरून फिरून अगदी हवं तसं. तर मी लगेच बोलतो की बिलकुल नाही करायचं. मी तर तुला वेळच नाही देत ना. मग आता तरी कुठे वेळ आहे माझ्याकडे? सो नो चान्स बेबी. काही करता येणार नाहीये आपल्याला ओके. तर आयुष तसंच येऊन लॅपटॉप बाजूला करत मस्त अवनीच्या मांडीवर डोकं ठेवत लेटून घेत दोघेही आता एकमेकांना डोळ्यात डोळे घालून बघत असतात. तर आयुष तसंच अवनीचा फेस पकडून मस्त किसी करतो आणि गालावर चावा घेतो. तर अवनी आह करून ओरडते. आयुष बोलतो तुझं हे आ करून ऐकूनच पूर्ण माइंड असा हालून जातो माझा. खरंच मग दुसरं तिसरं काही सुचत नाही मला. तर अवनी तसंच आयुषच्या लिप्सवर किस करत बोलते की चल झोपायचं का आता? खूप जास्त झोप आली आहे मला. तर आयुष हो बोलून उठतो आणि तसाच अवनीला उचलून घेतो आणि तसंच बेडरूममध्ये घेऊन जातो. तर आयुष बोलतो थोडं वेट वाढलं वाटतं ग तुझं? आणि बापरे किती मंथने असं उचलून घेतलं असेल ना तुला? तर अवनी बोलते हो ना खरं तर तुझंच प्रेम नाहीये आधीसारखं आणि तुलाच वेळ नाहीये आता कळलं ना. आणि मला ऐकावत असं थोडं काही कामात असेल तर. आयुष तसंच बेडवर घेऊन येऊन मस्त अवनीला पूर्ण फेसवर सगळीकडे किस करू लागतो. आणि अवनी पण सेम रिस्पॉन्स देत असते. तर तसंच दोघे फुल डीप रोमॅन्स करतात ऑलमोस्ट 30 मिनिट कंटिन्यू.
देन त्यानंतर तसंच दोघेही हग करून मस्त निवांत झोपी जातात. तर सकाळी 7 वाजता अवनी उठते आणि तसंच फ्रेश होऊन किचनमध्ये जाते. चहा करून हॉलमध्ये घेत असते आणि मग त्यानंतर कामात बिझी होते. तर काही वेळाने आयुष उठतो आणि टाईम बघून आयूला उठवतो. तर आयू मस्त हक करत बोलतो, की "पप्पा, झोपू द्या ना. असं मध्येच नाही उठू. गुड, गुड पप्पा. चलो, चलो. स्लीप, स्लीप. परत झोपा." तर आयुष तसंच आयूला उचलून घेत मस्त लाडप्यार करत बोलतो, "अगं तुझी मम्मा आली तर दोघांचीही झोप उडवेल." तर आयू हसायला लागते आणि तसंच डोळे बंद करून बोलते, की "तुम्ही ऐका आता मम्माचा ओरडा. मी झोपते." तर इतक्यात अवनी येते रूममध्ये आणि दोघांनाही बघून आयुषला बोलते, की "आज पण तेच. तुला ना आयुष खरंच बिलकुल शून्य अक्कल आहे. म्हणून रोज उशिरा उठवतो आयूला. चल उठव पटकन की मीच उठवू?" तर आयुष काही बोलायच्या आधीच आयू हसत उठून बोलते, की "मम्मा मी तर ऑलरेडी उठून आहे ना. आणि पप्पा अजून पण झोपले. नॉट गुड ना मम्मा?" "हां बेटा, इट्स नॉट गुड." सो क्यूट. अँड देन अवनी मस्त आयूला जवळ घेत छान किसी करून लाड करत बोलते, की "हो बेबी, तू अगदी हुशार आहेस. तुझ्या पप्पाला बिलकुल वेळेचं काही कळतच नाही. जाऊ दे. चल तुला रेडी करते मी." तर आयुष उठतो आणि आयूला आपल्याकडे घेत मस्त किसी करत बोलतो, टाईट हग करत बोलतो, "काय गं छोटी अवनी, पप्पाबद्दल खोटं सांगते का हां, मम्माला?" आयू तसाच ओरडत बोलते, "अले पप्पा मस्ती नंतर करा. आधी मला रेडी तर करा. चला, चला पटकन." तर आयुष तसंच आयूला रेडी करतो रूममध्ये आणि अवनी असते किचनमध्ये बिझी टिफिन रेडी करत. देन बरोबर वेळेत रेडी करून हॉलमध्ये येतात आयुष आणि आयुने. क्यूट, क्यूट. आणि मग आयू बोलते, "पप्पा आज घ्यायला तुम्ही यायचं, नाहीतर मी नाही येणार मम्मासोबत घरी परत." तर आयुष विचारतो, "अगं बेबी मी ऑफिसमध्ये असतो ना, मग कसं येणार?" तर आयू बोलते, "अले पप्पा, तिथे सर्वांच्या मम्मासोबत पप्पा पण येतात, पण तुम्हीच येत नाही. मग मला छान नाही वाटत." ते सियाचे पप्पा तिला मस्त गोदीमध्ये घेऊन छान गाडीवर बसवतात, लाडप्यार करतात. मग सियासोबत गप्पा मारत, मारत जातात. आणि मी फक्त मम्मासोबत गप्पा मारत येते. "आय मिस यू सो मच पप्पा. प्लीज या ना तुम्ही." तर अवनी बोलते, "अगं बाळा, आले असते पप्पा, पण ऑफिस खूप लांब आहे गं त्यांचं. मग कसं शक्य आहे? म्हणून सकाळी सोडायला येतात, पण दुपारी मी येते ना." आयू बोलते, "नाही मला पप्पा हवे आहेत. आज दॅट्स इट. प्लीज पप्पा. प्रॉमिस मी तुम्ही येणार ना मला घ्यायला?" तर आयुष बोलतो, "बरं ठीक आहे, आज येतो. पण असं रोज नाही जमणार, सो तुला नंतर माझं पण ऐकावं लागेल, ओके?" तर आयू बोलते, "हां, ओके, ऐकणार मी." देन आयुष अवनी तसंच आयूला स्कूलला सोडायला जातात आणि मग गेट जवळ सोडताच आणि आयू आत जातपर्यंत आयुष अवनी तिथेच उभे असतात. देन काही वेळाने घरी येतात. तर घरी येताच एक मेसेज येऊन असतो आयुषला. आयुष मेसेज रीड करतो तर तो असतो ऑफिस मीटिंगचा मेसेज आणि त्यात टाइम असतो एक्झॅक्ट तोच ज्या टाइमला आयुची सुट्टी होणार असते स्कूलमधून. तर आयुष डोक्यालाच हात लावून विचार करायला लागतो. तर अवनी विचारते, की "काय झालं आयुष? तू इतकं टेन्शनमध्ये का आला?" तर आयुष सांगतो कारण. तर अवनी बोलते, "ओह गॉड! आता काय करायचं? कॅमेरा ऑफ ठेवून मीटिंग जॉइन करू शकतो का तू? असं असेल तर कर, बाकी मी कार ड्राईव्ह करते." तर आयुष बोलतो, "अगं मीटिंगमध्ये मलाच लीड करायचं आहे आणि त्यात आयुषी पासून सगळे मॅनेजर असणार आहेत. तर मी ऑफिसमध्ये असणं गरजेचं आहे." तर अवनी बोलते, "काय करायचं मग आता? तू प्रॉमिस पण केलाय आता आयूला." ओह गॉड! तर आयुष तसंच विचार करत बसतो आणि मग आयुषीचा कॉल येतो. तर आयुषी बोलते, की "आज 10 ते 15 मिनिटं लवकर आहे, कारण जी मीटिंग होणार आहे त्याबद्दल मला डिस्कस करायचं आहे थोडं." तर आयुष हो, हो बोलून तसंच कॉल कट करून ऑफिसला जायच्या तयारीला लागतो. आणि मग दोघेही सोबतच नाश्ता वगैरे करतात आणि मग वेळ होताच आयुष चालला जातो ऑफिसला आणि अवनी पण विचार करत करतच काम करत असते. देन काही वेळाने आयुष ऑफिसमध्ये असतो. आयुषीसोबत डिस्कस करत. तर हे सर्व झाल्यानंतर आयुष बोलतो, की "मला आयूला स्कूलमधून घ्यायला जायचं आहे. सो प्लीज तेवढा वेळ मीटिंग तू हँडल करशील का? हवा तर लगेच येतो मी. घरी आत 2 मिनिटं पण नाही बसणार आणि लगेच येतो. प्लीज करशील एवढं?" नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 5 मध्ये बघणार आहे आपण आता आयुषी समजून घेऊन आयुषला जाऊ देईल का? आणि जर नाही तर आयुष काय करेल? आयुनीला दिलेलं प्रॉमिस कसं पूर्ण करेल? जर पूर्ण नाही झालं तर आयुनी काय करणार? कशी वागणार? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळणार आहे, तेही बघू. सो रायटर, एडिटर अँड व्हॉईस
शुभ वासेकर. हं.